राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास इच्छुक नाही असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली नसल्याचंही पटोले म्हणाले। तर राज्यात जातनिहाय जनगणना घेण्याचीही त्यांनी मागणी केली। आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं की राज्याचे मुख्यमंत्री आज मराठा आरक्षणाच्या बाबतचं स्पष्टीकरण देत असताना महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला हा विकोपाला गेलेला वाद हा ते आज थांबवतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती। राज्यातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांची इच्छा होती। आपण पाहिलं की या पुरवणी मागण्यामध्ये 360 कोटी रुपये मागासवर्गीय आयोग जे आहे त्यांना देण्यात आलेला आहे। आम्हाला वाटलं की राज्यामध्ये सरकार हे पैसे जेव्हा मागासवर्गीय आयोगाला देत आहे तर त्याला जनगणना करतील, जातीनिहाय जनगणना करेल आणि त्या माध्यमातून संविधानिक पद्धतीनं हा वाद मिटवतील अशी अपेक्षा होती। पण आज आपण पाहिलं की जातीनिहाय जनगणनेचा कुठेही उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला नाही। मी मगाशी विधानसभेतही सरकारला सांगत होतो की आपण जो आज माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मांडला आरक्षणाचा तो जातीनिहाय जनगणनेशिवाय सुटू शकत नाही आणि म्हणून या राज्यातल्या त्यांनी नुसत्या मराठा आरक्षणाचंच नाही तर कोळी समाजाच्या आणि विविध जातीचं जे आरक्षणाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही निकाली काढू असं माननीय मुख्यमंत्र्यांनी रेकॉर्डवर आणलेलं आहे।